मला असं वाटतं पोलिसांवर असा अविश्वास दाखवू नये. बिचाऱ्यांची गणपतीच्या उत्सवाची पण सुट्टी रद्द करून दिवस रात्र आपल्यासाठी सेवा करतायत. घरदार आता आपल्या घरात गणेश उत्सव आहे, आपलं कुटुंब आहे, त्यांचं कुटुंब नाही आहे का? मग अशा पोलिसांवर आपण कुठल्याही पद्धतीचे अशा पद्धतीचे आरोप करू नये. उलट त्यांचं कौतुक करायला पाहिजे. स्वतःची जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता आज दिवस रात्र एक करून आपल्या सगळ्यांचं संरक्षण करतायत. आता काल 2-3 दिवसापासून त्यांना गोल टोपी दाढीवाले भेटायला रेग्युलर जात आहेत म्हणून नितेश राणेवर टीका करणारच. अब्बा को खुश करना है ना, तो नितेश राणे को गाली देना पडेगा. म्हणून मला शिव्या देण्याचा खरा अर्थ जेव्हा अब्बू आझमी जाऊन बसतो, जेव्हा MIM मध्ये जाऊन बसतात, ते सगळे दाढी पुरवण्यावर त्यांना जाऊन भेटले तर नितेश राणेला शिव्या मिळणारच. कारण की मी हिंदुत्वाचं काम करतो, मी जिहादच्या विरोधात लढतोय. अहो पॅलेस्टाईनचे समर्थक म्हणून त्या अब्बू आझमीकडे पाहिलं जातं. हे MIM लोकांचे बॅकग्राऊंड जरा तुम्ही लोक बघा. हे बाबा फोन ठेवू ना, कोण असेल फोनवर तर थांब ना जरा. त्याचे समर्थक म्हणून त्यांना पाहिलं जातं. त्यांना कसं भेटणार, कसे भेटतात हे? म्हणून जे हिंदुत्वाचं काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ओळखलं जातं ना, म्हणून त्या मुल्ला मौलवींना खुश करण्यासाठी बरोबर माझ्यावर टीका करणारच. त्याच्यात काय आश्चर्य आहे? आरक्षणाचा मुद्दा घेऊन जरांगच्या मार्फत सरकारला कोंडीत पकडलं जाते का? असं काहीच नाहीये. कोंडीत आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे आणि मुळात मुद्दा तुम्हाला सांगतो, हा फक्त मराठवाडा पुरताचा विषय आहे सरसकटचा. कोकणामध्ये आपल्या इकडे सगळं आपण कुणबी समाज असो, आपला मराठा समाज असो, सगळे गुणगोविंदाने आपण राहतो, आनंदात राहतो, आहे की नाही? मराठा समाज म्हणून ओळखला जातो, कुणबी समाज म्हणून आमचा कुणबी समाज ओळखला जातो. इथे आपल्याकडे तो विषयच नाही. विदर्भामध्ये पण तो विषय नाही. हा फक्त मराठवाडा पुरताचा विषय आहे. त्या बाबतीमध्ये आमची उपसमिती निर्णय घेते. आंदोलनामध्ये आणि झेंडे देखील मिरवले जातात. हो, कारण का आता सगळे तेच बोलतो ना. काल 2-3 दिवसापासून जे लोक त्यांच्याबरोबर स्टेजवर बसतायत ते सगळे हिंदू द्वेषी आहेत. जिहाद मानसिकतेचे लोक त्या व्यासपीठावर कसे जाऊ शकतात, ज्याच्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलंय, ते लोक व्यासपीठावर कसं जमतात? पहिला गौमूत्र शिंपडलं पाहिजे त्या व्यासपीठावर. मुंबईवरती ताण निर्माण झालेला आहे की सर्वसामान्य मुंबईकर कुठे वेठीला जातो. एक लक्षात घ्या, ह्यावर आमचं सरकार म्हणून निश्चित पद्धतीने आमचं फार बारकाईने लक्ष आहे. असंख्य बैठका उपसमितीच्या सुरू आहेत. शेवटी संविधानाच्या चौकटीत राहून आपल्याला आरक्षणाचा हा विषय सोडवायला लागेल. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो म्हणून ज्या संविधानामध्ये जे आरक्षण देऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने आपण त्यांना त्याच देऊ शकतो, आपण ओबीसी मधून आपण आरक्षण देऊच शकत नाही, शक्यच नाहीये. पण जे 10% आरक्षण आम्ही ह्याच्या अगोदर दिलं आणि ते टिकून दाखवलं, ते कोणाच्याही आरक्षणा हात न लावता, ज्याचा उल्लेख सर्वात पहिला राणे समितीमध्ये झालेला, ते कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता आपण स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण शिक्षणामध्ये नोकरीने देण्याचा जो निर्णय झाला त्याचीच अंमलबजावणी त्या सगळ्या आमच्या फडणवीस साहेबांनी तो निर्णय टिकून दाखवला ना.